त्याची माय बहीण असते म्हणतात त्या माईची तर पडते माय तू काय दुखते इथलं तर म्हणत होत्या माय पोरगी नव्हती म्हणत हा सासू खात होत्या खाऊ काढल्याचा बरं मग सकाळ मी उठली आणि अशी बसली लाकडाची पाठला आपण करायचे दत्या गाडी धरली बैलगाडी होती दारी असा पाय मायाचा आणि मग तिच्या घरी गेली त्या नंदीच्या घरी ती आली असं गेली माझ्या घरात जेवाय बसल्या म्हणते तू काय दुखते वाटते मी आलं नाही माय काय नाही दुखत मी किती काय केलं त्या नंदीची सासू हा तुझ्या जर जिवाळ्याची असती का माय पोरगी असती म्हणत होती माय तू काय दुखते माय पाठ लावली आणि शेंगदाणे खाल्ले तुम्ही मा बाजाले पाठ लाव हा सासू माय पोरगी खात होती का मी तुझ्या नंदाची सासू हो ना तुमच्या असं म्हणतात असा म्हणती रे बाई अंग तुझ्या बसल्या तर साबणाची वडी होती ना घरची दुसरं साबण आणू ते उष्ट नको लागे साबणाची वडी आणली आणि त्याची अंग घासू धुतली साबणाच्या त्या तुळशीची बायको ती त्याची बायको बरं पुरण शिजवलं पोळ्या केल्या भजन पुऱ्या सदर केलं मी अरे देवारे दारी माय बाज अरे बापा रे अरे देवारे मरणाचं खाल्लं मरणाचं खाल्लं गांडीत यायला लय मोठ्या आणि शिजोऱ्या बांधून नेले बापू मुल्या कोण्या मास्तर तीन असं नाही म्हणजे मा 2 घास खालाय चाललं भजे म्हणजे तरी खा झालं सकाळपासून मी म्हणलं माय 10-12 रोज झाल्यावर देव का म्हणलं म्हणजे पाणी नाही अंगदी आहे म्हणलं कोमट पाणी टाक बरं त्याने टाकलं कोमट पाणी आता आंबियाच्या गोट्या जवळ ते गोटा आता उघडा टाकला इथला होता असा इथला काळा भोर ते असा ताशे पण मग इकडं चिमटीचा होता आता मले बसताच ये ना जशी बसाय गेली असं ढुंगंदी असं आपटलं पाहिलं ना त्या कातडं गेलेलं हा लागलं लागे सगळं कातडं साळलं माकड हाडात कातडं साळलं आणि सगळी रक्ता भांबळ गोटाय झाला आणि साडी झाली माय चोळीनं असे पोट पुसलं आणि हात पुसले आणि त्या साडीवर पाणी टाकलं आणि पायानं चाळचोळ केलं ती उंदरी पोरगी होती जवळे तर म्हणते माय आजीला काय लागलं काय नाही आणि रक्ता भांबळ गोटाय झाला आणि साडी झाली देवका बायचं लग्न नव्हतं झालं आम्हा ते हो ना इकडे मुर्दीनं मेलीच हो इकडे पूर्वी तिकडे हात धरून वळून नेलं माया पोटात किती आनंद येत असेल माया हो ओढत नेलं त्या पिठीले आणि मी पोट बी चोळी होती अशी लवणी झाली एवढा नातो असं कामी येत अशी लवणी झाली आणि असं चोळीचा पालव लावला आणि घरात गेली लुगडं फाडलं आणि आलं लुगडं गोड्या म्हणलं एवढं लुगडं कसं नेसा रक्तानं भरल ना त्यातलं फाडलं आणि त्याची केली अशी घरी चौकशी रुग्णाली गुडाळले वरून लुगडं नेस 3 महिने घुमले काय सांगत एवढाला नाचू बोलाय राजी नाही त्याची माय बोलाय राजी नाही म्हणते आम्हाला काय दे हो 2-3 खेप माय मिरी आली हा पाहुणचार आता याय बारी ना खाल्ला याय मी ती बसेल तिथे आणि म्हणलं माय तू म्हणे उद्या जातो म्हणे अहो मा देखत गेला ना पण मला असं नाही म्हणलं आधी राह ना घंटाभर आणि जेवणा 2 पाहुणचाराच्या येळावर तर मला म्हणलं नाही ओमकेश्वरच्या लग्नात मला बांगड्या नाही भरल्या 50 रुपये दिले आणि बांगड्या भरल्या का मला चोळी नाही घेतली आणि मग म्हणे मा पूर्ण तिले आणलं आहे आणि मध्ये आणलं लुगडं मी नेसली वर्ग म्हणे आजी मी आणलं का म्हणे मा राखीत टाकाय नाही येत मी आणलं बरं बापा माउंद्री लुगडं आणलं ते नेसली शिस्कारून मी आणि गाडी जवळ गेली याच्या मानं करून लावलं म्हणे तुम्ही घरी राहा मी जातो हो आणि मग मी आणलं खरं आहे माय तू वर माय तू वर पाय होतील मी काय चाललं तर मला चोळी नाही घेतली का बांगडी नाही भरली काय सांगतो तू याच्या लग्नात ओमकेश्वरच्या लग्नात रामाच्या घेतील ना आता संबंधीच्या घेतो
रामाच्या लग्न आजीची हो रामाच्या लग्नात इथलं लंबी लुगडं भेटते मला पाहुणे काही होते आणि काही नाही हो आता राम ऐका लग्न आहे आधी आले ना. ज्ञानाचंच होईल आणि मग रामाचं होईल मग ज्ञानाचं आणि रामाचं दोघाचं कर हो एकाच तर होईल कोणत्याच पाय गरम झालं. आजीची गेलो रामाच्या आणि त्या पलाटावरल्या रामाच्या घरी तर मला म्हणे 30 रुपये रोज देतो म्हणे गाण्याचे गाणे म्हणायली 30 रुपये रोज देतो म्हणे घरी राय कोण कमलूबाई रोज हो आणि शिदोरी आणली कुकाची तर मला वाळली रोटी दिली वाळली रोटी आमच्या गोदाबाईनं कुकर शिदोऱ्या घेऊन आल्या मला म्हणे हे उकडून खाय म्हणे वाळली हो वाळली रोटी काय सांगत देवा होती का लग्नाचं रुख होतं बरं बाबा ठावकच नाही पण? देवा होती का बरं वाळली रोटी सांग बरं मी इथली बी खराब म्हणजे काहीच मानदान नाही त्याच्यावर काही त्या रोजी लग्न ते गहू निसले पोतावर त्या रोजी कुत्रीवाणी ही वळली गाणे म्हणले दुपारून होत आणि सकाळ उठून त्या कुंभाराच्या घरी पाहुणे आले आता मला येत ना गाणी पाहुणे आले तर म्हणे बाई मी आणलं काय तर म्हणे ते गव्हाच्या सऱ्या होत्या बाईने म्हणा आता तर म्हणे जा म्हणे आणि तुमच्या मनानं म्हणे संध्याकाळी तुमच्या मनानं गिरे करा आणि बाप या म्हणे. आल्यावर बाप आले गिरे करा म्हणे आणि या म्हणे ऊन नका होऊ देऊ. असं म्हणे कुंभारी नाही बी 10 दिवस होती ना त्याच्या गोट्याने बरं आता येतो बसू जाऊ दे मी म्हणलं आणि तुझी पोला तर मी शिशी भरली आणि चालली गाणे होते 11 वाजताची म्हणते घरी राहणार मी आणलं बाई म्हणलं माझ्या त्या कुमारानं म्हणलं की बाई तुम्ही बिगिन ये बाई आणि त्याच्या येत नाही त्याच्या घरी पाहुणे येतात चर किती तर म्हणते मी देतो ना 30 रुपये राय ना घरी मी देतो 30 रुपये गाणी आहेत ना मी म्हणलं माय बाई मी रोज जाई तेल चढवायचे अगदी मी म्हणलं असतं मला रोज पाहिजे तर तेल चढवायचे अशी काय मी लागे निरा शेताचा बटा साव का व आणि मी खोटी साव हा काहीच मला मान मर्यादा नाही काहीच तुझं पालव नाही गेलं मला चोळीच आजी म्हणून नानमुखाच्या रोजी जेवली बाया बरोबर अर्धी पोळी आणि नवरदेव चालला तर मला असं नाही म्हणलं मा नवरदेव चालला म्हणून मा दारी गाडी आणि गोणा आसरला गोणा असा काढून दिला आणि मा आणि काय आणि हे पाजर हे लुगडं होतं मा आहे ना आता ते पालं लुगडं होतं मा हे लुगडं नेस तर मा रामाच्या बायकून सासून मस्त लुगडं आणलं होतं मला कोयाळीचं येणी आहे आणला म्हणे मा आम्ही आमचा दिवस आहे पण मग आपली पांढरी चिंधी नेस बरं मी आणलं माय माय अंगाला नवस आहे तर नाही म्हणे नेस मग मी नेसली नवरदेव निघला तर मला ठाऊक नाही मग मी नेसली गाडी आमच्या दारी उभी मा हिंग 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 गेली म्हणलं काय बापा तर गोणा आसरला ते काढून दिला आणि हे पा ही बाई लाव इकडली बाई लाव आणि इकडल्या बाई मुंडकं ठेव इकडल्या बायकून मुंडकं ठेव हा मुली गोणा आचरू मा घरात कोणा घेऊ देऊ घर राख पण मला असं नाही म्हणलं की मा चाल नव हा नवर देवा राख चिट्टा काय मला कुत्रीले घरी ठेवला घर राखा हा तर संध्याकाळी घरात आलं तर मला जेव नाही म्हणलं घर राखायला हो आणि मग काय मा तुला भूक जर लागली ना तर बघू ना बरं शेवाळ्या आहे का आता माय मी गेली तर गुह्यावानी वास एवढं बघू ना कोण्या रोजच्या होत्या पाठीच्या रोजच्या मला परमिलान सांगितलं मी तिला सांगलं गदगद हसली मग दुधीत गेली तर भाकरीचा कुटका नाही गेली तर मग माय उघडून पाहतो तर गुह्यावानीच वास आला त्या शेवळ्याचा मी तिला सांगलं म्हणलं माय लेख म्हणे बघू ना बरं शेवळ्याचा गदगद हसली परमिला म्हणे मा ते पाठीच्या रोजच्या होत्या ना कोणाचं नाही खाल्ले गाठात आणि मुले म्हणे खाय हा ध्यानात ठेव बोलू हो ध्यानात ठेवा शेवाळ्या अरे शब्द नाही आपलं तुमच्या म्हातारा अर्धी फाकुळीचं नाही राहत सगळे जाण अरे बा अरे बा आता तुझ्या लग्नात का नाही शेवाळ्या त्या ताटात घेऊन खाजो माशीले साडी नेसली बैली मायले नेसवली बहिणीले नेसवल्या बांगड्या भरल्या
आणि मले मा पोरले मा बाबा ना घेतली गेल्या 50 रुपयाच्या बांगड्या भरल्या हो आता ही नवरदेव कसा नवरदेव असो का संबंधी असो मी एकदा मग मा टोन खवतळलं ना तर वाळा गुण वलाय गु समजत नाही मी खातच राहतो नातू आहे नाही नातू असो का संबंधी असो मुंबईचा हो मुंबईचा असो का कोण्या पाकिस्तानचा असो हो नाही तर म्हणत असे चटानु कोलतात असे असे हा असे आहे ते एवढं त्याचं कसं समजते माय मासी हे कसं समजते हो ना ही आजी होय हो ती आजी होय त्या मावशी होय ही कोण होय किती काय केलं तर बापाची माय पुत्री कोण्या चोट्याच्या दारी सोयऱ्याच्या इथल्या त्या काल कोणती नाही नाही हाव का बरं नाही हा इथले 5 लेख झाले आणि 5 चुना झाल्या कोण्या नकट्याच्या दारी नाही नकट्याच्या दारी सिंगल बर त्या प्या काय सांगता अरे मोठा चालला ते मोठा दिमाग येते ते बस झालं म्हणजे सापडली एखादी खरं बोललं मग कशी गांडीची आग होती. तो खरं बोललं मग किती आग होती मला तर म्हणतो मी फक्त एकली आहो मला लेख नाही सून नाही नातूनात पुतनात मी जन्म घेऊन वाणी झाली हा. कुत्री येली आणि तिच्या घरोघर पिले गेले काय असे आहे आवाज मोठा काय असे आहे कुत्री येली की तिच्या घरोघर पिले जातात आवाज मोठा जन्म देऊन आपल्या कामीच नाही तर काय चुलीत घालतात उड्यातून काढतात रामाच्या लग्नात किती जण लुगडं पाहिजे नगऱ्या काठाचं आज पावलं शेतात नगऱ्या बाबरात मी एकदा म्हणतो ना माठवण खताळ मला वाळाय गो समजत नाही वलाय नाही समजत. हो ना पण मग आता इतकं राहा ना माझा जीव खताळला मला मग समजत नाही काय माहित नाही तिला काय माहित नाही